45 ते 50 दिवसाचं पिल्लू जे आहे ते जवळपास 75 ते 100 रुपयाला जातं आणि अशा प्रकारे तुम्हाला 10 बाय 10च्या रूममध्ये जर तुम्ही 250 पिल्लू ठेवले तर जवळपास एका पिलावरती तुम्हाला 25 ते 30 रुपये तुम्हाला फायदा मिळू शकतो। आता याची विक्री जी आहे ते विक्री मोठ्या प्रमाणामध्ये खेडेगावामध्ये होते आणि शहरी भागामध्ये तसेच त्या हॉटेलमध्ये सुद्धा विक्री होते आणि हॉटेलमध्ये मोठ्या प्रमाणात याला डिमांड आहे। नमस्कार, आज आपण समजून घेणार आहोत की बटेर आणि कोंबडी पालन म्हणजे शेतीला दुय्यम व्यवसाय जर करायचा असेल तर शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे हे शेतकरी विचारतात। त्याच्यामुळे बटेर पालन हा नवीन व्यवसाय आहे आणि या व्यवसायामध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांनी प्रावीण्य मिळवून मोठ्या प्रमाणामध्ये नफासुद्धा कमवलेला आहे। त्यामध्ये एक आमचे शेतकरी आहे जे खेडकर, त्यांचा नंबर आपण इथे दिलेला आहे। ते खेडकर जे आहेत त्यांनी आता मोठ्या प्रमाणामध्ये याचा उद्योग उभारलेला आहे आणि आमच्याकडून त्यांनी प्रशिक्षण घेऊन तो उद्योग उभारलेला आहे। हे बटेर आहे, जापनीज आहे, याला पाळण्याची शेतकऱ्यांना पाळण्याची मुभा आहे। त्याच्यामुळे शेतकरी याचा उपयोग चांगल्या तऱ्हेने करून बटेर पालन हे चांगला उद्योग तयार करू शकतात आणि बटेर पालनासाठी एक दिवसाचं पिल्लू जे आहे ते जवळपास आपल्याला 10 ते 13 रुपयाचं मिळतं आणि ते 10 ते 13 रुपयाचं मिळवण्यासाठी आम्ही एक खेडकर जे शेतकरी आहे त्यांचा नंबरसुद्धा इथे दिलेला आहे। त्या शेतकऱ्यांना जर तुम्ही विचारलं तर ते मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला सप्लाय करतात। आता या बटेर पालनामध्ये 45 दिवसामध्ये हे बटेर पालन तुमचं तयार होते। 45 ते 50 दिवसाचं पिल्लू जे आहे ते जवळपास एक पिल्लू 75 ते 100 रुपयाला जातं आणि अशा प्रकारे तुम्हाला जर एक पिल्लू जर गेला आणि 10 बाय 10च्या रूममध्ये जर तुम्ही 250 पिल्लू ठेवले तर जवळपास एका पिलावरती तुम्हाला 25 ते 30 रुपये तुम्हाला फायदा मिळू शकतो। आणि याला जे खाद्य आहे ते खाद्यसुद्धा जे आहे ते आपलं कोंबडीचं खाद्य आणि मिनरल मिक्सचर जे आहे ते कोंबडीचं ते जर टाकलं तर त्या खाद्यावर सुद्धा आपल्याला जगवता येते। आपल्याकडे खाद्यासाठी जे आहे ते ज्वारी, बाजरी, आपल्याकडे तुरीचा भरडा, तुरीचं जे काही टरफलाचं कुटार निघतं त्या सगळ्याचं एक भरडा करून जर आपण केला तर ते खाद्यसुद्धा आपण पुरू शकतो आणि त्याच्यामध्ये ते बटेर पालन करू शकतो। आता याची विक्री जी आहे ते विक्री मोठ्या प्रमाणामध्ये खेडेगावामध्ये होते आणि शहरी भागामध्ये तसेच त्या हॉटेलमध्ये सुद्धा विक्री होते आणि हॉटेलमध्ये मोठ्या प्रमाणात याला डिमांड आहे आणि जे बॅच निघते ते 45 दिवसांनी निघत असल्यामुळे आपण जर 200-250 जर एक बॅच 20 दिवसांनी टाकायची, दुसरी बॅच 20 दिवसांनी टाकायची म्हणजे कंटिन्यू आपलं प्रोसेस चालू राहील आणि कंटिन्यू हॉटेलला किंवा जे काही आपले ग्राहक आहे त्याला आपण ते पुरू शकतो। त्याचप्रमाणे दुसरे जे आहे आपल्याला हे कोंबडी पालन हा सुद्धा व्यवसाय शेतकऱ्यांनी करण्याजोगा आहे। या कोंबडी पालनासाठी सुद्धा आपल्याला बरेचसे शेतकरी विचारतात आणि त्यामध्ये त्यांना चांगलं ब्रीड जर पाहिजे तर हे गावराणी कोंबडी आहे, गावरानीच ब्रीड आहे। त्याच्यामध्ये सोनाली हे ब्रीड आहे आणि या सोनाली ब्रीडच्या याच्यामध्ये आपण जवळपास 250 जर कोंबड्या घेतल्या तर जवळपास 20 बाय 30चा आपल्याला स्पेस लागतं आणि त्यामध्ये तेवढं पालन आपल्याला करता येते। तर जवळपास या कोंबड्या मांसल म्हणजे मांसासाठी आणि अंड्यासाठी या दोन्ही कार्यासाठी फार प्रसिद्ध आहे आणि जवळपास 6 महिन्याच्या नंतर ही कोंबडी अंडे देते आणि एक तिचा जो कालावधी आहे त्याच्यामध्ये जवळपास 50 ते 55 अंडे एक कोंबडी देते। त्याच्यामुळे कोंबडी अंडं जर पाहिलं तर अंडं एक 10 ते 15 रुपयाला आपण विकू शकतो आणि अशा प्रकारे अंड्यावरती सुद्धा आपण त्याला मोठ्या प्रमाणामध्ये फायदा त्याच्यापासून मिळवू शकतो आणि अंडे झाल्यानंतर आपण त्या कोंबडीला विकू सुद्धा शकतो। त्याची जवळपास किंमत जी आहे ती आपल्याला 250-300 रुपये किलो पर्यंत मिळते आणि 250-300 रुपये किलो मिळाल्यावर ते मांसाला सुद्धा भाव मिळतो आणि अंड्याला सुद्धा भाव मिळतो। त्याच्यामुळे कोंबडी पालनाला सुद्धा शेतकऱ्यांना व्यवसाय करून कोंबडी पालन हा व्यवसाय करून शेतकरी चांगला नफा एक दुय्यम शेतीसाठी पर्याय हा होऊ शकतो। त्यासाठी जर आपल्याला अधिक माहिती हवी असेल तर कृषी विज्ञान केंद्र घातखेड अमरावती डॉक्टर शरद कठाळे हे पशुविज्ञान विभागाला आहे, त्यांनी त्यांच्याशी संपर्क साधावा। तसंच हे शेतकरी जे आहे ते खेडकर म्हणून आहे, त्यांचा नंबर इथे 9930296559 आहे। त्यांनासुद्धा आपण संपर्क करून त्यांच्याकडून पूर्णपणे माहिती घेऊ शकता आणि जर इतर काही प्रशिक्षण लागलं तर कृषी विज्ञान केंद्र घातखेडला येऊन आपण प्रशिक्षणसुद्धा कोंबडी आणि बटेर पालनाचं घेऊन आपण त्यावरती व्यवसाय चालू करू शकतो। धन्यवाद।